तर मंडळी, अहो ती स्टेप करता करता दाढी निघून गेली, पण मुंडवळे काय म्हणाला, चांगलंच आहे. जी जी गोष्ट ती आहे ती जरा लांब राहिली ना तर दुसरी कोणीतरी ती आतमध्ये येऊ शकते आयुष्यात. संपूर्ण महाराष्ट्र अवेर आहे. आपला कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा खासम खास आहेर आहे. कसं आहे मित्रांनो, लग्न म्हटलं की आहेर करावंच लागतो. आता या आहेराच्या खूप गमती जमती सुद्धा असतात. म्हणजे आमच्या मित्राचाच किस्सा आहे मुंडवळेचा. त्याच्या आजोबांच्या लग्नात आहेर म्हणून त्यांना एक शर्ट पीस आला होता. तो त्यांनी दुसऱ्याच्या लग्नात आहेर म्हणून दिला. पुढे त्यांनी ज्यांना दिला त्यांनी तिसऱ्याच्या लग्नात आहेर म्हणून तोच शर्ट पीस दिला. असं वर्षानुवर्ष तो शर्ट पीस फक्त इकडून तिकडे फिरतच राहिला आणि बऱ्याच वर्षांनी तोच शर्ट पीस मुंडवळेला त्याच्या लग्नात आहेर म्हणून मिळाला. फक्त इतकी वर्ष फिरल्यामुळे त्या शर्ट पीसचा रुमाल झाला होता. तर असे बरेच इकडून तिकडे पास होणारे आहेर असतात, पण आपल्या इथे तसं नाहीये. आपल्या इथे हे सगळे जे आहेर आहेत ते हक्काने जिंकले जातात. तर चला पाहूया आज कोण इथले आहेर जिंकतय, कोण कशी धमाल उडवतय. पण त्याआधी बोलूया या मॉलच्या मॉल क्वीन अर्थात महाराष्ट्राच्या हास्य सुंदरी रेणुकाताई यांना. नमस्कार. नमस्कार पुष्कराज, मी इतकी खुश आहे आज. का 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 कारण तू गुणी बाळासारखा अजिबात पीजे मारला नाहीस. खूपच गुणी बाळासारखा आहेराच्या किस्स्याने सुरुवात केलीस. हो 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 रेणुकाताई, असे बरेच किस्से आहेत माझ्याकडे. मी ते सांगणारच आहे. या मॉलला 4 चांद लावणार आहे. पण त्यासाठी आपण आपल्या जोड्यांना इथे बोलूया आणि त्यांच्यावर करूया इथल्या आहेरांची बरसात. अरे थांब, आजपासून तर आहेरांची बरसात दुप्पट झाली. आजपासून आहेर वाढलीत म्हणजे मुसळधार. ओहो क्या बात आहे. पण त्याआधी रेणुकाताई, मी गुणी बाई सारखी जाते माझ्या आसनाकडे. धन्यवाद धन्यवाद. तर चला सुरू करूया. बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई, माझ्या असं लक्षात आलंय बरं का, म्हणजे लग्न करताना अरेंज मॅरेज वाल्यांचं काय होतं ना, त्यांना सगळ्या गोष्टी ठरवायला लागतात. म्हणजे लग्नाचा महिना कुठला असणार, मुहूर्त काय असणार, हे सगळं ठरवायला लागतं. पण लव्ह मॅरेज वाल्यांचं तसं नसतं. त्यांना काहीच डेट वगैरे बघायला लागत नाही, कारण त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्यापासून त्यांचं डेटिंग सुरू झालेलं असतं ना. तरी आता जी जोडी येणार आहे ना, त्यांना असं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख करावं लागलं होतं. पण आता त्यांचं सगळं ठरलेलं आहे. महिना, दिवस, मुहूर्त सगळं. तर स्वागत करूया टिटवाळ्याच्या रुपल मनोरे आणि पालघरच्या आकाश आळशी यांचं. जानेवारीला तुला पाहिली, जानेवारीला तुला पाहिली, फेब्रुवारीला ओळख झाली, मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा, मे महिन्यातील मुहूर्त लग्नाचा. क्या बात है, क्या बात है. वा वा वा, सगळी स्टोरी उलगडली तुम्ही गाण्यात ना. काय आहे, मुहूर्त आहे वाटतं मे महिन्यात लग्नाचा. आहे मे महिन्यात म्हटलं तर आमचे हात आमरस खाऊनच पिवळे होतात फक्त आतापर्यंत. मग तुमचा कसा होता आमरस? तुमचा कसा एकमेकांच्यात रस निर्माण झाला? पहिल्यांदा भेटलो 21 तारखेला, 21 नोव्हेंबर. ओके. आणि लग्न ठरलं 25 नोव्हेंबर. लगेच लगेच ठरवून टाकलं. लग्न ठरलं. माझ्या कझिन्सचे पण लग्न होते, त्याच्यामुळे याला जावई म्हणून बोलवलं. मग आम्ही तेव्हा भेटलो. नंतर हळूहळू भेटत गेलो आणि मग लग्नाचा मुहूर्त म्हणजे नंतर काढूयात करत करत ते पुढे पुढे जात गेलं आणि आता लग्नाचा मुहूर्त. म्हणजे यांच्या पथ्यावरच पडलंय रेणुकाताई. डेट त्यांची पुढे पुढे जशी ढकलत गेले ते त्या काळात त्यांनी डेट केलं ना. तेच तर
ते मग डेटिंग मध्ये असं एक प्रपोज वगैरेची गंमत असते, तसं काही प्रपोज वगैरे स्पेशल केलंच की नाही हो तू? केलंय ना. केलं ना? सांग बरं. केवढी लाजली. काय केलं सांग जरा प्रपोज. म्हणजे आम्ही सॅटर्डे संडे एव्हरी टाइम फिरायला जायचो ना. अच्छा. तर ठाण्याला आमचं घर आहे. म्हणजे जेव्हा बाबा म्हणाले का तू चाललायस तर हिला आपलं घर दाखव, तर तेव्हा आम्ही ठाण्याला गेलं घर दाखवायला. तर वरती फॅन वरती वगैरे मी गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून ठेवलेल्या ही यायच्या आधी. नंतर हिला घेऊन आलो आणि नंतर डायरेक्ट ती आल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर फॅनचा स्विच चालू केला. नंतर बसून प्रपोज केलं. आणि मग surprise झाली समोर हा, मी जसं surprise. एंटर केलं, वरून रोजेसच्या पेटल्स पडल्या आणि समोर गुलाबाच्या पाकळ्यांनी असं आय लव्ह यू वगैरे लिहिलेलं होतं, चॉकलेट्सने हार्ट केलेलं क्या बात होतं. आहे. बघ, पण तू हे शिक, ठीक आहे. नाही, मी हे लक्षात ठेवतोच आहे. हे सगळे पॉइंट्स मी नोट केलेले आहेत. पण हे सगळं तुम्ही एकदम म्हणजे चोरी चुपके भेटला असेल ना? हो. हा, फॅमिलीला माहित नाहीये. नाही नाही ना? हा, मग आता हे फॅमिलीजना कळलं पाहिजे ते. चालेल. तर घरच्यांसमोर आपण ही डेट साजरी करून ही तारीख मेमोरेबल करूया. चला, त्यासाठी बोलवतो मनोरे आणि आळशी फॅमिलीला. रेणुकाताई ओळख करून द्यायला पाहिजे की नाही? हा, या माझ्या सासूबाई निशा दीपक आळशी आणि हे माझे सासरे नमस्कार. दीपक केशव आळशी. नमस्कार सर. या माझ्या सासूबाई शोभा गुजरे आणि हे माझे सासरे शरद गुजरे. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. तुम्हाला यांच्याबद्दल काही कल्पना होती का? म्हणजे ह्यांनी डेट वगैरे साजरी केली, तुम्हाला काय सांगून गेले होते? हा आता प्रत्येक आठवड्यात येतो ना फ्लॅटवर ठाण्याला, हा. त्याप्रमाणे तो आता काय बनणार आहे का जातो वगैरे काय काही माहिती नव्हतं. रुपलला बोलवले वगैरे असं काही नव्हतं. हा, काही सांगितलेलं नाही. रुपलचे आई बाबा मला विचारून जायची भेटायला जातो म्हणून, हा. पण ते असं सेलिब्रेशन वगैरे केलं आल्यानंतर सांगितलं. सांगितलं. अरे वा. मला वाटतं रेणुकाताई, तुझी परवानगी असेल तर आपण बघूया ना हा कार्यक्रम कसा झाला होता. अरे परवानगी काय आहे, करच. असं आता इमॅजिन कर की तू गेलायस तिकडे ठाण्याच्या फ्लॅटवर, हा, आणि तिकडे रुपल आलेली आहे. ओके, आता मस्त म्युझिक वगैरे वाजेल आणि जसं केलं होतं प्रपोज तसं जरा आम्हाला करून दाखव ना. नक्की नक्की. विल यू मॅरी मी? येस. क्या बात आहे यार. हा, सैराटमध्ये एक आकाश, इकडे एक आकाश. हे बघून मला एक प्रश्न आता डोक्यात आलेला आहे की तू हे सगळं पाकळ्या वगैरे केल्यास, म्हणजे फॅनवरनं पाकळ्या पडल्या वगैरे, पण त्यानंतर कचरा कोणी? रुपल. हा, हे चुकलं तिकडे तुझं. हा, पहिले त्याची तयारी करायची, पहिली प्रॅक्टिस त्याची करायची. हे सांगितलं होतं का तुम्हाला? नाही. सासूबाई? नाही. प्रथम बोलणी झाली होती ना तिच्याबद्दल फिक्स म्हणून, हा? त्यामुळे अंदाज आला होता का असं काहीतरी असू शकतं. अंदाज आला हो, होता. हा तिला म्हणजे मी हिला बोललो होतो, म्हटलं फोन करून बघ रुपल कुठे आहे. पण का बरं अंदाज आला होता? तुम्ही सुद्धा असं आपण काही- त्या वयातून गेलोय ना. आता बघूया कशी रुपल मनोरे आहेरांच्या मनोरे रस्तीये. ओके, तुम्ही आळशीपणा करू नका. अजिबात खेळताना नाही. अजिबात नाही. खेळताना अजिबात ते करायचं नाहीये. प्लीज सगळे बसून घ्या. रेणुकाताई, मला लक्षात आलंय कुठल्याही नात्यामध्ये अटॅचमेंट फार महत्वाची असते. हो हा, हो. आता आपली जी पुढची जोडी इथे येते त्यांचं लग्नच अटॅचमेंट पाठवल्यामुळे झालंय. म्हणजे एक मज्जा सांगतो, जो मेल आहे तो फिमेलला ईमेल पाठवायचा, मग फिमेल मेलला ईमेल पाठवायची. असं ईमेल वर लॉग इन करून त्यांनी आता खरं खुरं लॉग इन करायचं ठरवलंय. हा. स्वागत करूया डोंबिवलीची प्राची राणे आणि तेजस पाटील यांचं.
नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे. डेटवर नाही पण झी मराठीच्या आमच्या सेटवर आलाय. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. पण मला सांगा जरा, तुमची लव्ह स्टोरी सुरू कुठून झाली? कोणी कोणाला मेल पाठवला होता? यांनी पाठवलं. हे म्हणजे अगदी कोणी केलंय? मी नाही. असं झालं होतं. एवढं काही नाही. आता काय सगळं ठरलेलंच आहे. काय झालं? ओळख शाळेपासून. ओके. मग शाळेमध्ये ईमेल्स वगैरे पाठवायचा. बर बर. नाही तेव्हा शिकलो होतं ना ईमेल कसं करायचं. अच्छा. टेक्नॉलॉजीचा थोडा वापर उपयोग कसा करायचा? कसा करायचा ते आम्ही. मी कम्प्युटरच्या IT वर्गात बसून म्हणजे शाळेमध्ये कम्प्युटरचे शिक्षक अगदी खुश होत असतील. कसा हा इंटरेस्टनी शिकतोय, कसा हा टेक्नॉलॉजी नंतर वापरणार आहे. काय झालं होतं म्हणजे तेव्हा तर असे आपल्यासारखे आत्ताचे स्मार्टफोन्स वगैरे नव्हते ना. एक्झॅक्टली. हा. तोच रिझन होता की आम्हाला मेल वरती बोलायला लागायचं. म्हणजे होते फोन्स होते. फोन्स होते फोन्स होते, message नंबर्स pack पण होते, पण फक्त कोणाला समजू नये म्हणून म्हणजे आम्ही घरच्यांना नको ईमेल्स प्रिफर करायचो. ओ अच्छा अच्छा अच्छा. ही चांगली आयडिया आहे बरं का. तुमच्या मी स्टोरीमध्ये इंटरनेटचं फारच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. हो खूप फारच. जास्त. आता काही प्रॉब्लेम नाही. वायफाय नसला तरी वायफी आहे. आपण या नाण्याची दुसरी बाजू बघून घेऊया. हा, यांच्या फॅमिलीजना बोलवूया. मग आपल्याला कळेल काही यांना कळलं होतं का नव्हतंच कळलं कधीच. तर स्वागत करूया राणे आणि पाटील कुटुंबियांचा. हे तेजसचे मामा आणि मामी आहेत. नमस्कार. सुजन मामा आणि सुनीता मामी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. हे प्राचीचे वडील आणि ही आई दिलीप बाबा आणि अपर्णा आई. हो क्या बात आहे. दिलीप बाबा आणि आपण नाही. कसं बोलू मग आता. नाव सांगायचं होतं ना. क्या बात आहे क्या बात आहे. अशी ओळख पहिल्यांदाच करून दिली नाही. माझे सासू सासरे नाही असं नाही. आई बाबा. व्हेरी स्वीट व्हेरी स्वीट. तर प्राचीची आई यांचा मेलवर मेळ जुळला होता. तुमची घालमेल होत की नाही? हे आत्ताच कळलंय आम्हाला. तुम्हाला आत्ता कळलंय? मी इकडे. हो. बापरे. असं काय काय लपून ठेवलंय. हा हे बघा. तिकडे तिकडे काही, बघतोय हा. आता. मेलिंग प्रकार वगैरे हे जे आत्ताच कळलंय. अच्छा मेलिंग प्रकार हे आता कळलं. बरं. पण असंही कळलंय की यांची लव्ह स्टोरी चालू होती आणि मग नंतर लग्न ठरायला मात्र वेळ घेतला तुम्ही. तर का बरं? ऍक्च्युली ही एक दीड वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठी आहे. ओके. त्यामुळे थोडस आम्हाला असं वाटत होतं की काय करायचं असं. अच्छा मग तुमची जरा तुमचं जरा घालमेल. पण काय 1.5 वर्षांनी मोठी म्हणजे जास्त समजूतदार आहे हो नाही. आणि त्याला मी समज देणं गरजेचं आहे. की आहेर जिंकून जायचंय तर काही Yes. ठरवून आलीस का काय आहेर जिंकायचंय? सगळंच मी तर म्हणते सगळंच आहेर जिंकायचंय. ते बघ त्याचं टेन्शन बघ त्याचे. जिंकावं लागेल नाहीतर मग काही खरं नाही. मेल येईल एक रात्री. व्हॉट इज दिस बिहेवियर. प्लीज बसून घ्या. तर मित्रांनो आजचा पहिला खेळ जो नवरी मुलीला मिळवून देणार आहे झी मराठीकडून खास आहे अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. आता लग्न होणार आहे, पाहुणे रावळे घरी येणार, तेव्हा त्यांच्यासाठी पाणी भरण्याचा कार्यक्रम होणारच ना. हा पण इथे पाणीच भरायचंय. फक्त ते पाणी भरायचंय नवरा नवरीने. कारण हा खेळ खेळायचा आहे जोडीनं. या खेळात दोन्ही जोड्यांना ही कावड जी तिकडे ठेवली आहे ती अशी खांद्यावर घ्यायची आहे. या कावडीला दोन्ही बाजूला मग्स आहेत म्हणजे कॉफीचे मग्स आहेत. या मग मधून पाणी भरायचंय आणि इथल्या भांड्यांमध्ये ओतायचंय. जी जोडी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पाणी भरेल ती ठरेल विजेती. तर मग खेळायला सुरुवात करूया. 3, 2, 1 सुरू. बरोबर बरोबर. पाणी याच्यात घ्यायचंय. आता व्यवस्थित न पडता धडपड न करता. हा आता बॅलन्स करत करत जायचंय. करेक्ट करेक्ट करेक्ट. जबरदस्त. परत येतंय परत व्यवस्थित असं घ्यायचंय. येस 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 असं घ्यायचंय. जास्त सांडणं करू नका. हात नाही मग करूया. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. प्राची हात नाही हात लावायचा नाही लावायचा. बरं का. हात लावायचं नाहीये.
हा बरोबर 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 पूर्ण मग भरून घ्या. क्या बात आहे. आता हाताने दूध पाठवा. हा तिकडे हाताने तुम्ही करू शकता. आई गो. आई ओके आई ओके गो. चला हरकत नाही. चला परत परत चला, सुरू चला, करूया. अजून चला. वेळ अजून भरपूर वेळ आहे. भरपूर वेळ आहे. येस हळूहळू हा 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 बरोबर बरोबर बरोबर. पूर्ण आता मग भरून घ्या. पूर्ण मग भरून घ्या. हा जबरदस्त जबरदस्त. हळू हळू. आता पाडू नका. तुमचा काय होतं तुम्ही बघितलेलं आहे. काउंटडाऊन सुरू होतंय. काउंटडाऊन सुरू होतंय. 5 4 3 2 1 स्टॉप. काय धमाल झाला खेळ. असं वाटतंय की हे लग्न मंडपातच उभे आहेत. तुम्ही आता म्हणू शकता मला तू खूप आवडतेस. ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या. आता निकालाची वेळ झालेली आहे. त्यासाठी मी विनंती करतो रेणुकाताई प्लीज तू इकडे ये आणि निकाल जाहीर कर. निकाल असा आहे की सगळ्यात जास्त पाणी ज्या जोडीने भरलेलं आहे ती जोडी आहे रुपल आणि आकाशची. ही जोडी जिंकलेली आहे. पहिला आहे रेफ्रिजरेटर. फोन फोन अरे काय मिस्ड कॉल. मिसनी कॉल दिलाय की मिस कॉल दिलाय. कल्पनाचा मिस कॉल. रेणुकाताई प्लीज मी जरा मागे जाऊन येऊ का. आलोच. येस. अरे कल्पना बोला तर कला. अरे या कल्पनाच्या कचाट्यात अडकणार आहेत नेहमीप्रमाणे नवरे मुलगे. काय करायचे सांगतो पण त्याआधी तुम्ही इकडे या. तर गेम काय सांगतो. इथे मी काही प्रश्न विचारणार आहेत आणि आपल्याकडे फुल आणि काटे आहेतच. तर नवरा मुलांना ठरवायचं आहे आपल्या होणाऱ्या बायकोला काय देणार आणि आपल्या आईला काय देणार. पहिला प्रश्न मी आकाशसाठी विचारतो. आई चांगला चहा करते की बायको. आई. ओहो मग काय विचार सुद्धा द्यायचंय. केला नाही त्यांनी. क्या बात आहे. क्या बात आहे. काटे आलेले आहेत. थोड्या वेळाने तुझ्या अंगावर काटे येतील. चहा चांगलं बनवता येत नाही तुला. येतो पण त्याला आईचा आवडतो. ओ पण चांगलंच आहे. मग लग्नानंतर मग तू चहा करणार नाहीस. आईंसारखा शिकेल ना. हो आईसारखा शिकशील. क्या बात आहे. मला वाटतं की हे जे तू घेतलेस ना निवडून ग आता ते किसून घाल त्या चहामध्ये एकदा. म्हणजे आवडेल. म्हणजे आवडेल. हा. आई चांगलं बार्गेनिंग करते की बायको. आई. 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 ओके बाई यांच्याप्रमाणे इकडे सुद्धा काटे. ओके ठीक आहे. मग आईच्या वतीनं मामी तुम्हाला मिळतोय गुलाब. या तुझ्या कल्पनेच्या कचाट्यांमध्ये हे जे दोघं सापडले होते आकाश आणि तेजस. तुम्हाला खूप छान ट्रेनिंग मिळालं ना आता नवरा आणि मुलगा कसं व्हायचं त्याचं. ऑल द व्हेरी बेस्ट. रुपल तू आधीपासून ठरवलं होतंस की अरेंज मॅरेजच करायचं. हो. असं का बरं. कारण मी लहान असताना म्हणजे शाळेत असताना मी आईला माझ्या वचन दिलं होतं की मी अरेंज मॅरेजच करेल. पण मग असं का वचन तुम्ही घेतलं तिच्याकडनं. कारण लहानपणी तिचे 21 दिवसाची असताना तिचे वडील वारले. 14 वर्षे आम्ही एकत्र दोघी जणी राहिलो. म्हणून तिच्याकडनं मी वचन घेतलं का तू असं अरेंज मॅरेज शिवाय कुठलं काही करू नकोस.
त्याच्यानंतर माझा 14 वर्षांनी यांच्याबरोबर पुनर्विवाह झाला. रुपल, तुला काय वाटत होतं? आधी मला काही सांगितलं नव्हतं, पण जसं डिस्कशन व्हायचं मामांकडे वगैरे तर माझ्या कानावर यायचं. त्याच्यामुळे माझी अशी चिडचिड व्हायची की माझ्यापासून लपवतायत आणि मम्मीचं लग्न ठरवतायत. आणि माझ्यासाठी असं होतं लहानपणापासून तीच माझी आई, तीच माझे पप्पा, माझ्यासाठी तीच माझं सगळं काही होतं. तर माझं असं होतं की तिला मी माझ्यापासून लांब नाही जाऊन देणार, मी शेअर नाही करू शकणार माझी आई. पण नंतर माझे सगळे कझिन्स, मामाची मोठी मुलं वगैरे सगळ्यांनी समजवलं की उद्या सकाळी तुझं लग्न झाल्यानंतर जरी तिला मामांचा सपोर्ट असेल तरी लाईफ पार्टनर हा पाहिजेच असतो, एक अप अँड डाऊन शेअर्स करायला. मग तेव्हा ती कोणाकडे बघेल. तेव्हा मग मी सुद्धा हो म्हणाले. आणि मग माझ्या 10वीच्या युनिट टेस्टच्या पहिल्या पेपरच्या दिवशी आई वडिलांचं लग्न झालं. आणि लकीली माझ्या दोन्ही पप्पांचं नाव सेमच आहे, शरद. रुपलच्या आई, खरंच तुमचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं मला. तान्हं बाळ 21 दिवसांचं असताना नवरा जाणं म्हणजे किती धक्कादायक आहे मी समजू शकते. पण तुम्ही खचला नाहीत, तुम्ही हिंमत दाखवलीत, तिला वाढवलं, त्याच्यानंतर तिच्या भविष्याचा तुम्ही विचार करून त्याच्यानंतर पूर्ण वेगळं जग तिच्यासाठी उभं केलं. खूप जोरदार टाळ्या तुमच्यासाठी खरंच. भावनांनी भरलेला असा हा आजचा भाग आहे. पण आता जरा थोडी मजा मस्ती करूया, खेळ खेळूया, वातावरण जरा हलकं करूया. त्यासाठी मी वळणार आहे आपल्या आजच्या दुसऱ्या खेळाकडे, जो आहे सासू सून अफलातून. आणि या खेळात जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे झी मराठीकडून अत्याधुनिक ज्युसर, मिक्सर ग्राइंडर, टोस्टर, गॅस स्टव्ह, फूड प्रोसेसर, आरो वॉटर प्युरिफायर. काय हो, हे सगळं. आणि कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी सुद्धा. बाप रे, आज खरोखर आहेरांची मुसळधार बरसात होणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, सासू आणि सून एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्यांचं एकच ब्रीदवाक्य असतं, आलं अंगावर घेतलं शिंगावर. आता हेच एका खेळातून आपल्याला दिसणार आहे, कारण आता या खेळात सुनेला फुटणार आहे चिंग. अरे काय म्हणतोयस तू पुष्कराज? तीच तर गंमत आहे. काय आहे ते सांगतो, पण त्याआधी जरा सेटअप लावा. तर आपण सुरू करणार आहोत सासू सून अफलातून. या खेळामध्ये काय करायचंय, सुनेच्या डोक्यावर शिंग आहेत, सासूबाईंनी फुगे घ्यायचेत आणि ते फेकायचेत. सुनेनं ते फोडून आतल्या चिठ्ठ्या मिळवायच्या आहेत. चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या शब्दांनी बोर्डवर असलेली मंगलाष्टकांची ओळ पूर्ण करायची. सगळ्यात आधी जी जोडी ओळ पूर्ण करेल ती ठरेल विजेती. तर 3, 2, 1 सुरू. घेतला फुगा, बरोबर जागेवर यायचं. बरोबर शिंगांवर मारा, जोरात जोर लावून शिंगांवर मारा. क्या बात आहे. चिठ्ठी घ्या, चिठ्ठी घ्या. चिठ्ठीत आहे का काही? चिठ्ठीत आहे का? नाही नाही, त्या चिठ्ठीत काहीच नाहीये. काही काही चिठ्ठ्यांमध्ये काही लिहिलेलं नाहीये, लक्षात घ्या. बरोबर चाललेलं तुमचं. अरे वा, क्या बात आहे. आलंय 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 आलंय. एक शब्द होतोय, पहिला शब्द आला बाबा. हो, मंगल या शब्दाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे उत्तमच होणार. चला चला, हरकत नाही हरकत नाही, तुम्ही सगळे फुगे घेऊ शकता. येस येस येस, पडलेली आहे चिठ्ठी. आता बरोबर नेम लागतो तुमचा. इकडचे फुगे जे आहेत ना ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता बरं का. दुसरीच अक्षर आहे थोडं व्यवस्थित आहे. हा, चला. ओहो ओहो, कुर्यात आलेला आहे. चला कमॉन, आलेला आहे. इकडे पण एक शब्द आलेला आहे. हा, बरोबर. चला चला, ओके, येस, कमॉन. इकडे या बाजूला. नाही नाही नाही, चला कमॉन. ती पुढे आहे बघा का? बघा बघा, समोर आहे का? बरोबर. पाठी आहे, पाठी पाठी. येस. अरे वा वा वा. चला चला चला, कमॉन कमॉन कमॉन. लक्षात ठेवा, तुम्ही व्यवस्थित खेळताच आहे. जोरात चाललेलं आहे. चला पटापट खेळायचंय. आता जरा लक्ष द्या, तिकडे आहेर किती मिळणार आहे जरा बघा. बघा, सावधान, दोन्हीकडे आलेले आहे. सावधान आले दोन्हीकडे. ओ सावधान, हो केलेलं आहे सावधान आपण त्यांना.
पाठी पाठी मागे पडली इकडे मागे पडली त्या बोर्डाच्या खाली गेली. त्याच्या खाली हा ओ नाही फुगा डायरेक्ट लावायचा नाहीये आपल्याला त्याच्यावर. ओके हा हे बघ इथे पडली समोरच पडली काय आलंय का त्याच्यात हो आहा 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 आलेलं आहे. ओके 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 दुसरे कुठे पडली आणलं का? कुठे तरी पडली आली इकडे सदा आलेलं आहे. हा त्यांना काही आहेर देऊन सदा घेता येतं का बघा पाहिजे नाही तिकडे तिकडे पाठी बघा काय आलंय. आली स्टॉप 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 काय जबरदस्त सामना झालेला आहे. सासूंची अवस्था करत क्या बात आहे क्या बात आहे. जरा म्हणून दाखवा सदा मंगलम शुभमंगल हे सगळं म्हणलं जाणार आहे लग्नामध्ये पण आता सावधान का म्हणले त्या डोक्यावर शिंग आहेत. आणि ओके सावधान व्हा कारण इकडे येत आहेत रेणुका ताई. काल फारच उघड आहे हा. प्राची आणि तिच्या मामे सासूंना जातो हा सगळा आहे. तर आता दिला जात आहे दुसरा आहे अत्याधुनिक ज्युसर मिक्सर ग्राइंडर टोस्टर गॅस स्टव फूड प्रोसेसर आरो वॉटर प्युरिफायर आणि कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी. कलानिधी ठाणे जे गेल्या 24 वर्षांपासून पारंपरिक हातमागावर विणलेल्या प्रीमियम दर्जाच्या साड्यांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहेत. लग्न खरेदीचा अद्भुत अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना किंवा ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता www.kalanidhionline.com वर. ताई आपण वर परीक्षा ऐकले वधू परीक्षा ऐकले इकडे होणारे आता सासू परीक्षा म्हणजे यातून कळेल की या दोन्ही सासूबाई आपल्या सुनांना किती ओळखतात. या इकडे या. प्रश्न विचारणार आहे फक्त तुम्हाला सांगायचंय की तुमची सुनबाई नेमकी कशी आहे. आणि डिजिटल परीक्षा आहे बरं का म्हणजे जे ऑप्शन्स आहेत ते आपल्या स्क्रीनवर येतील आणि मग त्या ऑप्शन खाली तुम्ही उभं राहायचंय म्हणजे लेफ्ट का राईट बघा. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया रुपल पासून. तर रुपलच्या सासूबाई पहिला प्रश्न तुमच्यासाठी सून कशी आहे. हट्ट करणारी का हट्ट पुरवणारी. हट्ट पुरवणारी. हट्ट पुरवणारी. लगेच बोलल्या या 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 इकडे उभं राहा. हट्ट पुरवणारी. ओके कोण आहे हट्ट करणारे. ओ आकाश काय हट्ट करत असतोस रे तू. एकदा मला चिकन खायचं होतं मी फक्त तिला बोललेलो का मला चिकन खायचंय पण तेव्हा शनिवार होता हा मग पण शनिवारी आमच्याकडे खात नाही पण ओ मग यांना सांगितलं नव्हतं का. हा आजच कळतंय वाटतं तुम्हाला. आता कळेल आता बऱ्याच कळेल गोष्टी की येतील शनिवारी बाहेर. हा का पळतो तिला भेटायला. ही इकडे लाचते बरं का ही इथे लाचते. ओके ओके चला पुढचा प्रश्न. सून जास्त काय करते पसारा करते का पसारा आवरते. काय काय वाटतंय नाही तुला? आवडते तसं एकदा आलेली घरी हा सगळं व्यवस्थित तिने केलं किचन वगैरे ओ रूम वगैरे पण मग आवडले पसारा कोणी केला होता. पसारा म्हणजे असतोच ना घरात मुलांनी केलेला आहे अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला अजून हे कळलेलं नाही की ती किती पसारा करते ते कळेलच लवकर. ओके प्लीज थँक्यू बसा. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे सून कोणाशी बोलते समोर असलेल्या माणसाशी का फोन मधल्या माणसाशी. ती तसं दोन्ही पण बोलते. अच्छा पण असले तरी पण बोलते आणि अच्छा. फोन केला तरीही बोलते. हॅलो हॅलो हा काय काय म्हणताय. फोनवर असला तर कुठे तुम्ही नाही कशा नाही नाही मी बाहेर मी असं असं करते का हा म्हणजे आणि समोर तुम्हाला आल्यावर तरी कशा अच्छा अच्छा तसं म्हणताय तुम्ही हा हे पण तरी जास्त काय म्हणजे जास्त समोर फोनवर असलेल्या असते का. माणसांची जास्त. ओके पुढचा प्रश्न. समोरचा माणूस ओरडल्यावर सून काय करते ऐकवते का ऐकून घेते. ऐकवते.
मी याच्याबद्दल ना कुणाचंही मी असं कन्फ्युजनच नव्हतं. सगळ्यांनी ऐकवते. ओके, सगळ्यांनी ऐकलेले का तेजस तूच जास्त ऐकलेस? ऑफकोर्स त्याला जास्त आवडलं. जास्त मीच ऐकलेलं. सगळ्यात जास्त ऐकलेले. आता तुम्ही दोघं बसला होता असं काही ऐकवलं का पहिल्या राऊंड मध्ये तुझ्यामुळे? झालं ना ते दुसरा राऊंड बरोबर जिंकलो आम्ही. ओके, धन्यवाद. प्लीज बसा. वा वा. मला हे खूपच आवडलंय. हे जो म्हणजे प्रश्न विचारलेस तू आणि उत्तरं मिळाली. कारण नॉर्मली आपण बघतो की मुलगी माहेर सोडून जेव्हा सासरकडे जाते तेव्हा तिच्याकडून अपेक्षा असतात की आपण सगळ्या कुटुंबियांना म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, त्यांचे स्वभाव कसे आहेत, गुणदोष काय आहेत, सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. पण ह्याच्यातून आपल्याला कळतं की नाही, सासरकडच्यांनी सुद्धा मुलीला सांभाळून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. आणि हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे ह्या दोन्ही कुटुंबांमध्ये. ही किती छान गोष्ट आहे. आणि ते तसंच राहिलं तर मजा येईल. अगदीच. आता तो क्षण जो प्रत्येक लग्नात येतो तो म्हणजे पाठवणीचा क्षण. जेव्हा मुलगी आपलं लहानपण तिच्या अंगणात सोडून जाते, तिचं हसणं, खिदळणं, मैत्रिणींसोबत अंगणात फेर धरणं, आई वडिलांना वेळोवेळी धीर देणं, भावंडांना सांभाळणं, सगळं सगळं. रुपलची आई, काय भावना आहेत तुमच्या? ती फार गुणी होती. 24 वर्षे माझ्या सहवासात होती ती. आता ती एक आहे की घर सोडून जाणार. एक मिनिट. रुपलचे बाबा, 1.5 वर्षापूर्वी कोरोना झाला होता. माझ्या घरातली 5 लोक आम्ही हॉस्पिटलला होतो. मी तर एकदम म्हणजे लास्ट स्टेप होती माझी. डॉक्टर सांगितलं बाबा उद्या नाही म्हणून पप्पा. बापरे. एवढी म्हणजे कंडिशन, डेंजर कंडिशन होती माझी. त्यावेळेस ती एकटीच घरी होती. पण तिने सगळ्यांना सांभाळलं आणि सारखी मला फोन करायची, खाल्लंय का, काय खाल्लं का, नाही खाल्लं. तिचं खरोखरच प्रेम आहे. ती आल्यामुळे आमचं घर एकदम वेगळंच झालं, म्हणजे फुलून गेलं असं. काय झालं होतं का तेव्हा? ती मुमेंट अशी होती की एकदा वडिलांना गमावले, परत नाही गमावायचं. इतकंच. रुपलचे बाबा, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला तिला द्यायला आवडेल? तिच्या वडिलांचा फोटो आहे ना, अगोदरच्या वडिलांचा, तो तिला द्यायला मला आवडतं. म्हणजे पाठवून म्हणून तिच्या घरी. आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. प्राचीचे बाबा, काय काय आठवणी आहेत लहानपणीच्या प्राचीबद्दलच्या? मला अजून आठवतं, मी जेव्हा कामावरून रात्री 11:30-12 वाजता घरी यायचो, झोपलेली असो किंवा जागी असो, कंपाऊंडला असं एक छोटासा गेट असायचा. तिकडनं तो दरवाजा उघडल्यावर मी शिटी मारायचो, एक कॉमन आपली. मग ती ऐकली काही सगळ्यांना उठवायची, पप्पा आले पहिल्या दरवाजा उघडा म्हणून. एक गोष्ट आहे तिची की ती जेव्हा स्कूलमध्ये जायची तेव्हा तिला असं सांगितलं गेलं होतं की क्रिसमस नेक्स्ट डे असला की आदल्या दिवशी आपण खिडकीला सॉक्स लावायचा आणि सांता क्लॉज येऊन आपल्याला त्याच्यामध्ये गिफ्ट देणार. आणि ती अगदी 24 तारखेला रात्री मम्मा मला सॉक्स लावायचं, गिफ्ट द्यायचं वगैरे. आणि आम्ही गिफ्ट टाकतो हे तिला 20 वर्षापर्यंत कळलं नव्हतं. नाही, पण खरंच ऍक्च्युली पप्पा असतातच सांता क्लॉज. आता तेजस होणार आहे पण त्यांना गिफ्ट तुला मिळत राहणारच आहेत नक्कीच. त्याआधी एक जरा व्हिडिओ बघूया.
तेजस हे सगळे फोटोज बघताना परत हरवून गेला असशील. जुन्या आठवणी. हा. पण एक गोष्ट सगळ्या फोटोज मध्ये कॉमन होती. तिला खूप आधीपासून सवय, अजूनही सवय, गळ्यात ठुशी घालायची. आणि ती नेहमीच घालते. अच्छा, मग ती ठुशी कोणाची आहे? माझ्या मम्मीची येते. कधीही म्हणजे हे तरी मला वाटतं कमीच फोटो असतील, पण मी कधी पण साडी नेसली की मी नेहमी तिची ठुशी घालते. मला असं चोकर टाइप्स खूप आवडतात आणि त्याच्यातूनही बेस्ट म्हणजे मम्मीचं ठुशी. बस. प्राचीची आई कशाला डिले करायचा? हो. आणा रे प्लीज. ऍक्च्युली ना जगातला सगळ्यात सुंदर दागिना घरातला कुठला असतो ती म्हणजे मुलगी असते. खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. आता हे इमोशनल वातावरण थोडं नॉर्मल करूया. त्यासाठी वळूया आपल्या तिसऱ्या खेळाकडे, जो विजेत्या नवरी मुलीला मिळवून देणार आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर आणि आजचा महाअहेर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. म्हणजे इथे काही तारा लावलेल्या आहेत आणि त्यात पेपर कप्स ओवलेले आहेत. बातमी जशी वाऱ्यावर पसरते तसं कप्स कसे न्यायचे कळलेले आहेत ना. जास्तीत जास्त कप्स पुढे नेऊन इकडचे तिकडे जे घेऊन जातील ते जिंकतील आजचा हा आहेर. सगळे सज्ज, सुरू. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. बापरे, काय जिजूची स्पीड म्हणजे कमालच आहे. इकडे एकात एक घालायचे कप्स, कप्स एकात एक घालायचे बरं का. सगळे कप्स एकात एक घालायचे. एकात एक घाला, एकात एक घाला. ओके ओके, हा व्यवस्थित चाललेलं, व्यवस्थित चाललेलं, व्यवस्थित चाललेलं, व्यवस्थित चाललेलं, व्यवस्थित चाललेलं, व्यवस्थित चाललेलं. काय सोय वाटतं आधार घेऊन. आता कसं जाणार नाहीये त्याच्यासमोर. अरे हे इंजिन बघितलं का? इंजिन क्लास संपवलेले आता दुसऱ्या लाईन चाललेलं आहे. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप स्टॉप स्टॉप. बापरे, क्या बात आहे. मस्त खेळ झाला. क्या बात आहे. या 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 या. तर निकाल जाहीर करूया, मोजूयात कोणाचे किती कप्स झाले ते. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6. एकोणतीस, 30. वा 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 वा. 30 कप्स इकडे. क्या बात है. 1, बापरे, एवढी जोरात फुंकर मारली. 3, 4, 5. बत्तीस, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. याचाच अर्थ आजचा महाहेर घेऊन जाते रूपल आणि तिचे कुटुंबीय. आणि याशिवाय उपविजेत्या नवरी मुलीला म्हणजे प्राचीला मिळते झी मराठीकडून स्पेशल आहे.
तुझ्या घरात. आपल्या आजच्या महाहेर जिंकणाऱ्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळणार आहे सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी. अशाच जोड्या घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पाहायला विसरू नका बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. ओके तर मग भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.